मागं काय आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. शाळेत आपल्याला x+y चं उत्तर काढायला शिकवलं जातं, पण पैसे कसे कमवायचे, नाती कशी सांभाळायची आणि आयुष्यातल्या समस्यांशी कसं तोंड द्यायचं हे कोणी शिकवत नाही. याचा परिणाम काय होतो? डिग्री हातात येते पण स्किल्स नसतात. सर्टिफिकेट मिळतं पण आत्मविश्वास बिलकुल नसतो. मार्क्स मिळतात पण खरी जिंदगी आपल्याला वारंवार हरवते. खरं शिक्षण काय असायला हवं? जे आपल्याला कमवायला शिकवेल, सांभाळायला शिकवेल आणि पडून पुन्हा उठायला शिकवेल. शाळेत आपल्याला फॉर्म्युलेज आणि थिअरीज शिकवले जातात, पण रोजच्या आयुष्यामध्ये मनी मॅनेजमेंट, रिलेशनशिप आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज शिकवल्या जात नाहीत. म्हणून आपण एक्झाममध्ये स्मार्ट होतो पण लाईफमध्ये स्मार्ट होत नाही. रिअल लाईफ प्रॉब्लेम समोर आल्यावरती आपला गोंधळ उडून जातो. आपल्याकडे मार्क्स असतात पण स्किल्स नसतात, त्यामुळे अपॉर्च्युनिटीज अशाच निघून जातात. सिस्टीमची खरी चूक ही आहे. आपल्या इथं शाळा आणि पालक सांगतात मार्क्स जर चांगले आले तरच तुझं फ्युचर सेफ असेल, पण आजच्या काळामध्ये स्किल इज द करन्सी हे कोणी नाही सांगत. डिग्री दरवाजा उघडते पण आत जाण्यासाठी आपल्याला स्किल्सची रिक्वायरमेंट असते. आपल्यासाठी खरं शिक्षण काय असायला हवं? जे आपल्याला अर्न करायला शिकवेल, जॉब, बिझनेसेस आणि इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज करायला शिकवेल, टाइम, रिलेशनशिप आणि स्ट्रेस बोनस बॅक करायला शिकवेल, फेल्युअर्स नंतर पुन्हा उठणं. याच्यावरती सोल्युशन काय असायला हवेत? शाळा कॉलेजेसमध्ये असल्यावरती स्किल्स वरती जास्त फोकस करायला हवं. कम्युनिकेशन, डिजिटल स्किल आणि फायनान्शियल मॅनेजमेंट. फक्त मार्क्स कडे बघू नका, प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. पालकांनी त्यांच्या मुलाला फक्त रिझल्ट प्रेशर नाही दिला पाहिजे, त्यांच्या नॉलेजकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला एनकरेज पण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्व्हेस्ट स्वतःमध्ये केली पाहिजे. तुम्हाला थोडं जरी वाटत असेल मी तुमच्या लाईफमध्ये काहीतरी छोटीशी चांगली व्हॅल्यू ऍड करतोय तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.